या भागात जी दीर्घ मुदतीची पिकं होती, डाळिंब किंवा अन्य पिकं, त्या पिकांना देखील मोठी नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था सरकारने केली पाहिजे. या सगळ्यात आता एवढा हवालदिल शेतकरी झाला आहे की आधीच अंगावर घेतलेलं कर्ज आणि पुन्हा निसर्गाची ही आपत्ती. खरं म्हणजे यापूर्वी पाऊस येतोय, वाढतोय आणि नदी पात्रातलं पाणी बाहेर येणार आहे, याच्याविषयी कुठलीही वॉर्निंग आधी देण्याची व्यवस्था दिसत नाही. आणि त्यामुळं यात शेतकरी बेसावध असताना निसर्गाचा हा फार मोठा घाला त्याच्यावर झालेला आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना या सगळ्या भागात मराठवाड्यात असो, सोलापूर जिल्ह्यातला हा सगळा भाग असेल, या ठिकाणी ताबडतोबीने सरकारने सर्व ती मदत केली पाहिजे, सरसकट मदत केली पाहिजे. कारण पाऊसही कुणाला ठराविक ठिकाणी पडलं आणि ठराविक ठिकाणी नाही असं नाही. गावच्या गावं ही पाण्याखाली गेलेली आहेत, घरं पाण्याखाली लोकांची गेलेली आहेत, शेतकऱ्यांची. लोक जनावरं बाहेर काढताना नाकीनऊ झाले, जनावरांचंही मोठं नुकसान झाले. जनावर गेलं असेल तर सरकारने किमान आता 30,000 रुपये प्रत्येक जनावराच्या पोटी दिले. शेवटी आता जनावरांची किंमत 90,000, दूध दुभते गायी असल्या तर 90,000, 1,00,000, 1,25,000च्या आत गायी येत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्याचा विचार वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि त्याला देखील तेवढीच मोठी नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे.